तर जयास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मटर पुरी। तर चला पाहूया मटर पुरी कशी बनवायची ते। एकदम टेस्टी आणि क्रिस्पी अशी मटर पुरी बनवून आपली रेडी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। यासाठी लागणारे साहित्य, तर मटर घेतलेले आहे 1 वाटी, त्यानंतर हिरवी मिरची, सांबार, अद्रक आणि लसूण याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे मटरच्या दाण्यासोबत। पण 2 वाटी कणिक घेतलेली आहे। कणिक मध्ये ओवा, तिखट, हळद, धने पावडर, मीठ आणि त्यानंतर जे हिरवं वाटण आहे ते मिक्स केलेलं आहे। आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं। त्यानंतर जे आपण कणिक मळून घेतलेली आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून ही कणिक 10 मिनिटांसाठी रेस्ट मध्ये ठेवलेली आहे। चला आता पुरी बनवण्याची तयारी करूया। इथे आपण एक आधी मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि ती मोठी पोळी लाटून घेतल्यानंतर एका छोट्या वाटीच्या सहाय्याने आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे। तर बघा ही वाटी आहे आणि या वाटीच्या सहाय्याने मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेत आहे। तर आपण छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुऱ्या बनवू शकतो, पण मी अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत। आपण तुम्ही पुरी कराल तर छोट्या छोट्या पुऱ्या अशा पद्धतीने बनवा। लहान मुलांना अशा पुऱ्या खाण्यामध्ये खूप मजा वाटते। तर बघा अशा पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे। हे बघा अशा व्यवस्थित आणि खूप साऱ्या पुऱ्या पण तयार होतात आणि एकसारखा आकार पण येतो। तर बघा आता इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि छान अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आपल्या तयार होत आहे। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण व्यवस्थित तळून घेणार आहे। तर बघा मटर हे सीजनल भाजी आहे आणि ती भाजी त्याच सीझन मध्ये खायला पाहिजे। तर बघा आपण त्याची एक नवीन डिश बनवलेली आहे, तर मटर पुरी। तर मटर पुरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या Instagram आणि Facebook पेजला फॉलो करा। थँक यू।